नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण काही लेवल बघितल्या होत्या, प्रायजेक्शन बघितली होती आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की मार्केट एका सपोर्ट लेवलवरती आलेलं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये जर काहीशी बुलिश प्रायजेक्शन झाली तर एक रिव्हर्सल मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. तर आज जर बघितलं तर मार्केटने एक प्रायजेक्शन क्रिएट केली, कन्सोलिडेशन झालं आणि कन्सोलिडेशन नंतर एक बुलिश मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळालं. तर आय होप तुम्हाला ॲनालिसिस व्हिडिओमधनं काही ना काही शिकायला मिळत असेल. आणि उद्या जर बघितलं तर उद्या मंगळवार आहे, निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. त्याच्या देखील लेवल आपण बघणार आहोत, बँक निफ्टीच्या लेवल बघणार आहोत, सेन्सेक्सच्या लेवल बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करू शकता. ओके, चला व्हिडिओ सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काही प्राइस ॲक्शन बघितलं होतं. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. लेवल सगळ्या हाईड करूया. बघा, ब्रेकआउट जर बघितला तर लास्ट टाइम या लेवलवरनं मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवलं होतं. ही जर लेवल बघितली तिकडे तर इकडनं एक बुलिश मोमेंटम दाखवलं होतं आणि तसंच काहीसा मोमेंटम आज देखील बघायला मिळालं. ओके, आता डेली टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण तर या दोन लेवल आपण बघितलं होतं की जिकडनं लास्ट टाइम एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आला होता. मार्केटने काय केलं, इकडनं एक कंटिन्युअसली निगेटिव्ह मोमेंटम दाखवला. ही जी लेवल होती इकडनं एक मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवला. 23,000च्या लेवलला टच केलं आणि तिकडनं एक बुलिश मोमेंटम दाखवला. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर हा एक पुलबॅक आपल्याला बघायला मिळते. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण, लेवल जर आपण लावलंय 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती, तर लेवल टू लेवल जर बघितलं तर मार्केटने एक नेगेटिव्ह मोमेंटम नंतर एक नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला लास्ट सेशनमध्ये दाखवला होता. ओके, आणि आज जर बघितलं तर मार्केट फ्लॅट ओपन झाला, कन्सोलिडेशन केलं नो ट्रेडिंग झोनमध्ये, सपोर्ट ब्रेक केला. सपोर्ट ब्रेक नंतर एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला. 23,000 राऊंड लेवलवरती एक सपोर्ट घेतला, ब्रेकडाऊन फेलियर केला इकडे. ओके, ब्रेकडाऊन फेलियर करून ही जर प्रायजेक्शन इकडे बघायला मिळते, ही प्रायजेक्शन बघितली तर काहीशी बुलिश फ्लॅग अँड पोलची पॅटर्न इकडे क्रिएट केला. इकडे जर बघितलं अशा पद्धतीने काहीशी आपल्याला इकडे एक बॉटम मध्ये इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बघायला मिळालं होतं. ओके, आता ज्याला प्रायजेक्शन समजतीये, ज्याला चार्ट समजतोय त्याला इकडे हा पॅटर्न बघायला मिळाला असेल. ज्याला प्रायजेक्शन नाही समजते, शिकत असेल नवीन तुम्ही, अजून काही गोष्टी आहेत त्या मार्केटच्या प्रायजेक्शन रिलेटेड तर समजत नसेल, परंतु लेवल टू लेवल जर बघितलं तर बघा, फर्स्ट हाफमध्ये मार्केटनी लेवल ब्रेक केली नाही. कुठली लेवल होती? 23,259. फर्स्ट हाफमध्ये जर बघितलं तर सपोर्ट पण ब्रेक केलं नाही. पहिली कॅन्डलकडे जर बघितली तर एक टप्पा खाल्ला, वरती गेला, वरतून एक रिजेक्शन घेतलं रेजिस्टन्सवरती, तिकडनं लेवल ब्रेक केली, एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवला छोटा, परत बघितलं तर इकडनं एक पुल बॅक दाखवला आणि त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर ही प्रायजेक्शन आपल्याला बघायला मिळाली. आणि त्या प्रायजेक्शनचा ब्रेकआउट हाय जर बघितलं तर आपण ही लेवल बघितली होती 23,494च्या आसपास. जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही कन्फर्मेशनसाठी कालचा व्हिडिओ देखील बघू शकता. ही जर लेवल बघितली तर त्या लेवलचा हाय काय लावलाय 23,500चा. आपण काय लेवल डिस्कस केली होती शेवटची रेजिस्टन्सची? ओके, शेवटच्या रेजिस्टन्सची लेवल काय होती? 23,500. त्या लेवलपर्यंत मोमेंटम गेला. ओके, आता इकडे जर बघितलं तर इकडे जर कोणाला प्रायजेक्शन नसेल माहिती, पण लेवल टू लेवल जर बघितलं तर ही लेवलचा ब्रेकआउट, त्याच्यानंतर एक बुलिश मोमेंटम, लेवल टच आणि परत मग 3 PM बघितलं सेटअप तर थोडासा निगेटिव्ह पद्धतीने बघायला मिळाला. ओव्हरऑल जर प्रायजेक्शन बघितली तर काहीशी बुलिश मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळाली. बऱ्यापैकी बुलिश मोमेंटम होता. ओके, सो ओव्हरऑल जर बघितलं तर एक बुलिश मोमेंटम आपल्याला या ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउट नंतर बघायला मिळाला. ओके, आणि ही जर प्रायजेक्शन बघितली अशा पद्धतीने तर काहीशी इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न बघायला मिळाला. त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो की लेवल ठीक आहे, लेवल तुम्हाला काढता येतात ते नाही येतात ते हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, परंतु मार्केटचा अभ्यास करताना प्रायजेक्शन काय बनते, कुठली लेवल कशा पद्धतीने प्रायजेक्शन करते, कुठली लेवलचा जो ब्रेकआउट आलाय त्याच्या मागे प्रायजेक्शन काय झालेली आहे, ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे.
ओके, आज जर बघितलं तिकडे मल्टिपल प्राइज ॲक्शन आपल्याला मार्केटने दाखवल्या. आता तुम्हाला जर प्राइज ॲक्शनचं नॉलेजच नसेल किंवा प्राइज ॲक्शन तुम्हाला माहीतच नसेल काय आहे, तर मार्केटमध्ये जे ब्रेकआउट येतात किंवा ब्रेकडाऊन येतात, जो काही सेटअप बनत आहे हे तुम्हाला कळायला थोडंसं अवघड जाऊ शकतं. त्यामुळे वारंवार सांगण्याचा हेच प्रयत्न करत असतो की प्राइज ॲक्शन शिकण्याकडे फोकस करत जावा. सेटअप काय आहेत, रेजिस्टन्स काय आहे, सपोर्ट काय आहे, डिमांड सप्लाय झोन काय आहे, सेटअपमध्ये काय प्राइज ॲक्शन बनते, आणि त्याच सोबत हे झालं प्राइज ॲक्शनचे फॅक्टर. त्याच सोबत सायकोलॉजी काय आहे, रिस्क मॅनेजमेंट काय आहे, पोझिशन सायझिंग काय आहे, त्याचसोबत ह्युमन सायकोलॉजी काय आहे, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन काय आहे, ह्या गोष्टी जितकं तुम्हाला शिकता येईल तितकं शिकण्यावरती भर देण्याचा प्रयत्न करत जावा. चार्ट जितकं जास्त वाचता येईल, रीड करता येईल, चार्टची रीड करण्याची प्रॅक्टिस करत जावा. चार्ट कशा पद्धतीने चालतं याची प्रॅक्टिस करत जावा. ओके, आणि सेल्फ लर्निंग जितकं तुम्ही करण्याचा प्रयत्न करसाल तितके बारीक बारीक गोष्टींचा विचार तुम्ही करण्याचा प्रयत्न करसाल तितकं काही गोष्टी तुम्हाला थोड्याशा उलगडायला लागतील. ओके, म्हणजे काही जी प्राइज ॲक्शन आहे ती थोडीशी समजायला लागू शकते. आणि या सगळे जे कन्सेप्ट आहेत म्हणजे प्राइज ॲक्शन म्हणा, त्याचसोबत सायकोलॉजी म्हणा, रिस्क मॅनेजमेंट, ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपण आपल्या प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये सविस्तररित्या सांगितलेल्या आहेत. तुम्ही जर शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल, व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये कोर्स आहे, शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जॉईन करू शकता. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे, शिकत आहेत किंवा कोर्स कंप्लीट केलेला आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता. ओके, तर आता सगळ्या लेवल आपण रिमूव्ह करूया. उद्या जर बघितलं तर निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे, ओआय डाटा देखील आपण बघणार आहोत. तर बघायला काय मिळते, एक तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण तर एक वन डायरेक्शन मध्ये मोमेंटम आपल्याला या लेवल नंतर बघायला मिळालं होतं. 26,000च्या आसपास मार्केटने कन्सोलिडेशन केलं खूप वेळेस या लेवलच्या आसपास. तिकडनं मार्केटने ब्रेकडाऊन दाखवला. हा जो सपोर्ट होता 24,700च्या आसपास, या सपोर्टवरती मार्केटमध्ये लास्ट टाइम जर बघितलं तर बऱ्यापैकी सपोर्ट इकडे क्रिएट झाला होता. एकदा या लेवलवरून एक पुलबॅक देखील बघायला मिळाला होता आणि ती लेवल ह्यावेळेस मार्केटनी ब्रेक केली होती. आता त्याच्यासाठी वेगवेगळे फॅक्टर आहेतच. ओके, मग ग्लोबल सिनेरिओ जर बघितलं तर नेगेटिव्ह आहे, त्याच्यामध्ये नेगेटिव्ह फॅक्टर आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतात. त्याच्यानंतर लेवल जर बघितलं तर ब्रेक केली, परंतु इकडे जर बघितलं तर 23,000ची जी लेवल आहे आणि लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवल नंतर मार्केटने इकडनं जो डबल बॉटम तयार केला होता, इकडनं जर बघितलं तर एक मोठा गॅप ऑफ ओपनिंग करून मार्केटने मोमेंटम दिली होती बुलिश साईड. तर काहीसा इकडे 23,000वरती मार्केटने एक रिस्पेक्ट दाखवली लेवलची आणि त्या लेवलवरती एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळालेला आहे. आता सपोर्ट जर बघितला तर 23,000 एक आत्ताच्या प्राइज ॲक्शननुसार जर बघितलं तर 23,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहे. आता जोपर्यंत 23,000 सस्टेन आहे तोपर्यंत आपल्याला थोडासा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. 23,000ची जर लेवल ब्रेक झाली तर या लेवलवरती जो सपोर्ट आहे 22,200 साधारण जर घेतलं तर 22,000, म्हणजे आणखी एक साधारण 1,000 पॉईंटचा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु आज जर बघितलं तर मार्केटने आज बॉटम पासून एक रिकव्हरी दाखवली आहे आणि काहीसा ब्रेकआउट फेलियर इकडे आपल्याला बघायला मिळालेला आहे. तर बऱ्यापैकी बुलिश प्राइज ॲक्शन आपल्याला बघायला मिळते. लेवल जर बघितल्या तर या लेवलच्या आसपास एक सपोर्ट आहे 23,300 आणि रेजिस्टन्स जर बघितला तर या लेवलच्या आसपास म्हणजे 23,500 वरती एक रेजिस्टन्स आहे. आता जी रेंज बनते ना ही थोडीशी मोठी बनते. ओके, रेंज जी बनते ना ही थोडीशी मोठी बनते. आपण थोड्याशा लेवल समजून पण घेऊया. मन लावून व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करत जावा. फक्त बघायचं आहे म्हणून बघू नका, मन लावून बघण्याचा प्रयत्न करा, त्यातनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत जावा. व्हिडिओ पाहताना वही पेन जवळ ठेवा. काही ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात की या लिहून ठेवायला पाहिजे ते लिहून ठेवत जावा. तुम्हाला काय डाऊट असतील, क्वेश्चन असतील ते कमेंटमध्ये विचारत जावा. इंट्राडे हाय 23,500 राऊंड लेवल आहे. लास्ट टाइम पण या लेवलवरून एक रेजिस्टन्स घेऊन मार्केटने एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता. आता इकडे जर बघितलं तर या लेवलवरती सपोर्ट आपल्याला बघायला मिळाला होता. सपोर्ट ब्रेक केला, मार्केटने परत जो सपोर्ट होता तो काय केला, रेजिस्टन्सचं काम केलं, तिकडनं परत नेगेटिव्ह मोमेंटम. म्हणजे 23,300 हा एक सपोर्टचं पण काम केलेलं आहे, एक रेजिस्टन्सचं पण काम केलेलं आहे. तर एक आपल्याला इकडे स्ट्रॉंग लेवल बघायला मिळत आहे आणि स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळते. तर रेंज काय बनली 23,500 23,300 साधारण जर बघितलं तर 200 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोनचा इकडे आपल्याला रेंज बघायला मिळते. आता
ज्या पद्धतीत मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी आहे, ज्या पद्धतीत इंडेक्स आहे, मार्केटमध्ये मोमेंटम थोडेसे मोठे बघायला मिळतात आणि त्याचं जर कम्पेअरला बघितलं तर 200 पॉईंटची रेंज ही थोडीशी मोठी बघायला मिळते निफ्टीच्या कम्पेअरला बघितलं. परंतु ज्या पद्धतीने व्हॉलटाईल मोमेंटम निफ्टी दाखवते, ओके आपल्याला इकडे नो ट्रेडिंग झोन बघायला मिळत आहे. मग लेवल जर बघितलं तर या लेवलवरती लास्ट टाइम जेव्हा इकडनं ही लेवल ब्रेक केली होती बघा, इकडनं काहीच प्राइस ऍक्शन करून, तर एक नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला होता. त्याच्यामध्ये छोटे छोटे सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहे. आता जर बघितलं तर इकडे एक प्राइस ऍक्शन करून मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवला. या लेवलवरती जर काहीसा टप्पा खाऊन पुल बॅक घेऊन जर लेवल डाऊन साईडला ब्रेक होत असेल, म्हणजे 23,300 ही जर सपोर्ट आहे, हा जर ब्रेक केला तर मग इकडनं लास्ट टाइम जर बघितलं तर एक नेगेटिव्ह मोमेंटम आला होता. मग हा जो ब्रेकआउट आलेला होता, ओके, हा सेकंड हाफमध्ये, मग इकडनं जर लेवल ब्रेक होत असेल तर काहीसा हा ब्रेकआउट फेलियर आपल्याला बघायला मिळू शकतो. त्याच्यानंतर मार्केटमध्ये परत मग हे सपोर्ट जे आहेत ते बघायला मिळू शकतात. तर काय सपोर्ट आहे ते बघून घेऊया. इकडे जर बघितलं तर या लेवलचा एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय 23,192च्या आसपास. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलती बघायला मिळतोय 23,092च्या आसपास आणि आजच्या आसपास इंट्राडे लो 23,000. ओके, 23,000 एक राऊंड लेवल आहे. मग इंट्राडे जर मध्ये बघितलं तर ह्या काही सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते काय आहे इकडे की या लेवलवरती मल्टिपल रेजिस्टन्स घेतलं होतं, आला ती लेवल ब्रेकआउट केली. म्हणजे साधारण जर बघितलं तर 23,192 हा एक टेक्निकली सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय. मग प्राइस ऍक्शन बघा, इकडे टप्पा खाऊन, म्हणजे ही लेवल एक ब्रेकआउट लेवल होती 23,200ची. या लेवलवरती रेजिस्टन्स होता, तो रेजिस्टन्स ब्रेक केलाय आणि त्यामुळे या लेवलवरती येऊन टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट जो बनतोय तो 23,192चा बनतोय. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर हा स्विंग लो आहे जो की 23,092चा बनतोय आणि आजच्या इंट्राडे लोच्या आसपास 23,000ची राऊंड लेवल आहे. तर ही काही लेवल आपल्याला, या 3 लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून बघायला मिळत आहे. तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता अभ्यासासाठी. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडमध्ये एक आपल्याला एक प्राइस ऍक्शन बघायला मिळाली. इकडे जर बघितलं तर या पद्धतीने काहीसा बुलिश प्राइस ऍक्शन नंतर एक ब्रेकआउट स्ट्रॉंगली बघायला मिळालंय. आता 23,300ची जी लेवल आहे ती सस्टेन होत असेल आणि सस्टेन होऊन जर काहीशी बुलिश प्राइस ऍक्शन करून कन्सोलिडेशन करून 23,500चा जो रेजिस्टन्स आहे, हा जर रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर इकडनं परत एक बुलिश ब्रेकआउट आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. मग त्याच्या लेवल काय बनतात ते तर समजून घेऊया. इकडे जर बघितलं तर इकडे एक गॅप फिलिंगची लेवल आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आणखी एक रेजिस्टन्स इकडे बघायला मिळते. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलती एक आणखी एक रेजिस्टन्स बघायला मिळतो. ओके, काय लेवल पाहायला मिळतात ते, एक ब्रेकआउट नंतर कन्सोलिडेशन नंतर जर लेवल ब्रेक होत असेल, आजचा इंट्राडे हाय जर ब्रेक होत असेल तर फर्स्ट जो रेजिस्टन्स आहे तो आहे 23,560च्या आसपास फर्स्ट रेजिस्टन्स. सेकंड रेजिस्टन्स बघितलं तर 23,640च्या आसपास सेकंड रेजिस्टन्स बघायला मिळते आणि थर्ड रेजिस्टन्स बघितलं तर 23,700. साधारण एक 200 पॉईंटचा बुलिश साईडला लेवल आपल्याला ओपन होताना दिसतात. ओके, इकडे जर बघितलं तर डाऊन पासनं जर आजचा इंट्राडे हाय जर बघितलं तर 545 पॉईंट आहे आणि ज्या लेवलवरती मार्केट क्लोजिंग आहे साधारण 23,400च्या आसपास. तर बॉटम पासनं जर बघितलं तर 400-450 पॉईंटची बॉटम पासनं मोमेंटम निफ्टीमध्ये बघायला मिळालेले आहे. मग ॲव्हरेज जर बघितलं तर निफ्टीचा साधारण 150-200च्या आसपास आपल्याला ॲव्हरेजली मोमेंटम निफ्टीमध्ये बघायला मिळतो. परंतु आता इंडेक्स हाय आहे, मार्केटमध्ये हाय व्हॉलटाईल मोमेंटम बघायला मिळतं. ते तर त्याच्या कम्पेअरला जर बघितलं तर बऱ्यापैकी बुलिश मोमेंटम मार्केटनी बॉटमपासून दाखवलेला आहे, निफ्टीने बॉटमपासून दाखवलं आहे. आता उद्या जर निफ्टी काहीसा गॅप अप ओपन जर होत असेल तर या रेजिस्टन्स लेवलवरती, तर ओपनिंगमध्ये काहीसा सेलिंग प्रेशर आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. कारण की जो ओपन होतोय तो साधारण रेजिस्टन्स लेवलवरती ओपन होते. मग त्याच्यानंतर जर गॅप अप ओपन होऊन जर काहीसा बुलिश मोमेंटम मार्केट दाखवायला लागलं तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा बुलिश साईडला थोडासा रिस्क फॅक्टरमध्ये जाते. पण गॅप अप नंतर जो गॅप डाऊन जो सेटअप आहे, जो की आपण आपल्या प्राइस ऍक्शन आणि सेटलमेंटच्या कोर्समध्ये देखील शिकवलेला आहे, तर तो सेटअप आपल्याला काहीसा बघायला मिळू शकतो. ओके, म्हणजे गॅप अप नंतर मार्केट जर काहीसं 23,600 23,700 या रेंजमध्ये जर ओपन होत असेल तर मार्केटमध्ये काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला ओपनिंगमध्ये बघायला मिळू शकतो. तर तिथे काय प्राइस ऍक्शन बनते, काय सेटअप बनतोय हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे. ओके, गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग मार्केटने एक बुलिश मोमेंटम, मार्केटने एक पुल बॅक नंतर मग या
कन्सोलिडेशनचा जो एरिया आहे त्याच्या आसपास जर गॅप डाऊन बनवत असेल तर मार्केट काहीसं आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतं. त्यामुळे गॅप डाऊन नंतर मार्केट थोडंसं प्राइस ॲक्शन काय बनते, काय लेवल ब्रेक होतं ते इकडे बघणं गरजेचं आहे. आणि गॅप डाऊन नंतर मार्केट थोडंसं आपल्याला स्लो होताना दिसू शकतं. ओके, कारण की ज्या पद्धतीने मोमेंटम होता आजचा बुलिश साईडला, उद्या या सपोर्टच्या लेवल ब्रेक करणं थोडंसं कठीण आहे, मार्केटला कठीण बोलतो. ओके, तर कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट देत असेल तर काहीसा बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. ओके, तर ओआय डाटा बघूया. आणि ओआय डाटा खूप साऱ्या लोकांचे क्वेश्चन असते की तुम्ही सर ओआय डाटा कुठे पाहता. तर हा जो प्लॅटफॉर्म आहे हा धनचा प्लॅटफॉर्म आहे. धनच्या प्लॅटफॉर्मवरती अशा पद्धतीने चार्ट ओपन असल्यावरती आपण जर राईट क्लिक केलं तर इकडे आपल्याला ऑप्शन चेन एक बघायला मिळते. याच्यावर जर क्लिक केलं तर आपल्याला ऑप्शन चेन चार्टवरती बघायला मिळते. ओके, आजची क्लोजिंग जर बघितलं तर 23,400च्या आसपास आहे. 17 मार्च म्हणजे उद्याची एक्सपायरी आहे. ओके, आणि इकडे जर बघितलं तर 23,400 एटीएमची लेवल आपल्याला बघायला मिळते. आता 23,400 वरती जर बघितलं तर 37 लाख इकडे आपल्याला काय बघायला मिळते, पुट रायटिंग बघायला मिळते. 23,400 कुठे आहे, या लेवलच्या आसपास, म्हणजे नो ट्रेडिंग झोनचा जवळजवळ सेंटर आहे. आणि 40 लाख इकडे आपल्याला पुट रायटिंग बघायला मिळते. मग पुट रायटिंग आणि कॉल रायटिंग थोडंसं सिमिलर पद्धतीत बघायला मिळते, कारण की इकडे स्ट्रॅडल क्रिएट झालेले आहेत. ओके, कॉल रायटिंग पण झाली, पुट रायटिंग पण झाली. आता हेवी पुट रायटिंग जर बघितली तर 23,300च्या आसपास आपल्याला हेवी पुट रायटिंग बघायला मिळते. म्हणजे एटीएमच्या आसपास जर बघितलं तर 23,300 राऊंड लेवल आहेत. त्या 23,300 वरती जवळजवळ 50 लाख इकडे आपल्याला काय बघायला मिळते, पुट रायटिंग बघायला मिळते. म्हणजे या लेवलचे एक टेक्निकल सपोर्ट पण आहे जो की आपण इकडे बघितलाय. आणि त्याच लेवलवरती ओआय डाटामध्ये देखील आपल्याला एक छोटासा सपोर्ट बघायला मिळते. ओके, मग 23,300ची जर लेवल ब्रेक होत असेल तर हे जे पुट रायटर आहे ना हे थोडेसे आपल्याला तिकडनं बाहेर जाताना दिसू शकतात आणि त्याच्यानंतर आपल्याला एक लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळू शकते. ओके, आणि सगळ्यात जास्त जर कॉल रायटिंग जर बघितली तर 23,500 वरती आहे. जवळजवळ 70 लाख कॉल रायटिंग बघायला मिळते. 23,500 काय या लेवलवरती 23,500 आपलं एक राऊंड लेवल आहे, तिकडे आपल्याला हेवी कॉल रायटिंग बघायला मिळते. म्हणजे इकडे जर ओआय डाटा जर बघितला तर 23,500 आणि 23,300. ओके, या रेंजमध्ये सर्वात जास्त पुट रायटिंग इकडे ह्या लेवलवरती जर बघितलं तर सगळ्यात जास्त कॉल रायटिंग. म्हणजे हाय पॉसिबिलिटी आहे की या रेंजमध्ये आपल्याला निफ्टीमध्ये कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. परंतु जर लेवल ब्रेक होत असतील काहीशा प्राइस ॲक्शन करून तर मग आपल्याला शॉर्ट करून देखील बघायला मिळू शकते. हे जे कॉल रायटर आहे थोडेसे आपल्याला तिकडनं बाहेर पडताना दिसू शकतात. ओके, तर ओव्हरऑल जर बघितलं तर हे जे 200 पॉईंटचा जो नो ट्रेडिंगची रेंज आहे तिकडे थोडंसं आपल्याला मार्केटमध्ये कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. या लेवलवरती आपल्याला थोडेसे प्रीमियम डिके होताना दिसू शकतात. प्रीमियम आता हाय आहे, मार्केटमध्ये वॉलेटाईल आहे, तर मोमेंटम जर आला, लेवल जर ब्रेक करून मोमेंटम येत असेल तर थोडासा मोमेंटम आपल्याला मोठा देखील बघायला मिळू शकतो. चला बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टीमध्ये बघा किती सुंदर प्रकारे इकडे आपल्याला प्राइस ॲक्शन बघायला मिळते. ब्रेकडाऊन केला, टप्पा खाऊन ब्रेकडाऊन केला डाऊन साईडला. जर तुम्ही लास्ट अॅनालिस्ट व्हिडिओ बघितला असेल तर आपण बघितलं होतं की रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा डाऊन साईडला चांगला बनत नाही, कारण की मार्केट एक नेगेटिव्ह मोमेंटम येऊन एका सपोर्टवरती आलेला आहे. तर सपोर्टमध्ये एक हेल्दी पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. तर इकडे बघा एक प्राइस ॲक्शन क्रिएट करून ब्रेकआउट दिला, एक हेल्दी पुलबॅक बघायला मिळाला. लेवल नो ट्रेडिंगची ब्रेक केल्यानंतर एक बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळाला. याचा जर हाय बघितला तर जे आपण 54,700ची लेवल जर बघितली तर ते लेवलवरती लास्ट रजिस्टन्सचा त्या लेवलवरती एक हाय आपल्याला बघायला मिळालेला आहे. म्हणजे बुलिश लेवल होतं छोट्या छोट्या, त्या बुलिश लेवल मार्केटने दाखवलेल्या आहेत. ओके, आता सगळ्या लेवल एकदा रिमूव्ह करूया. प्राइस ॲक्शन जर बघितली तर काहीसं इकडे आपल्याला राऊंडिंग बॉटम बघायला मिळते. हे जर बघितलं तर राऊंडिंग टॉप होते बघा हे अशा पद्धतीने, पण ही जर प्राइस ॲक्शन बघितली तर एक राऊंडिंग बॉटम बघायला मिळते. ओके, म्हणजे ह्या जी प्राइस ॲक्शन होते ह्या काहीशा निगेटिव्ह का बघायला मिळत होत्या, कारण की राऊंडिंग टॉप बघायला मिळत होते. इकडे जर परत बघितलं तर इकडे पण बघा काहीसा राऊंडिंग टॉप बघायला मिळत होता. त्याच्यानंतर मार्केटमध्ये लेवल ब्रेक झाले तर निगेटिव्ह मोमेंटम दाखवत होता. परंतु आज जर बघितलं तर मार्केटनी लास्ट ही लेवल जर बघितली ना, आजची जर लेवल बघितली तर काहीसा राऊंडिंग बॉटम इकडे आपल्याला बघून येतो. तर बघताना आपल्याला बघायला मिळतं की ही काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळत आहे. तर ह्या पण गोष्टी तुमच्या नजरेत आल्या पाहिजे. रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलवरती रेजिस्टन्स बघायला मिळते 54,600. सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती एक छोटासा सपोर्ट बघायला मिळते 54,200. याची पण लेवल जर बघितलं तर बऱ्यापैकी मोठी आहे नो ट्रेडिंग झोनची. काय लेवल बघायला मिळते नो ट्रेडिंग झोनची, डबल टॉप इकडे दाखवलाय 54,000
600 वरती. सपोर्ट जर बघितला तर 54,200 वरती बघायला मिळते. इकडे जर बघितलं तर अशा पद्धतीने ब्रेकआउट दाखवला होता. काहीसं इकडे आपल्याला कपट हँडल पण बघायला मिळाला आणि इकडनं जर बुलिश मोमेंटम बघितलं तर इकडे चॅनलचा एक ब्रेकआउट देखील बघायला मिळाला होता. आता हे प्राइस ॲक्शन ज्याला समजते ते कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि ज्याला समजत नाही प्राइस ॲक्शन शिकण्याकडे फोकस ठेवा. 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर काय काय लेवल बनतात ते समजून घेऊया. बुलिश साईडला इकडे जर बघितलं तर हा एक स्विंग आहे. त्याच्याआधी जर बघितलं तर इकडे छोटासा रेजिस्टन्स आहे. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर हाच एक स्विंग बघायला मिळते. ही एक लेवल आहे. ओके, शक्यतो जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये राऊंड लेवलवरती मार्केट आपल्याला थोडंसे रिस्पेक्ट दाखवतं. आता हा जो स्विंग आहे जर रिसेंटली बघितलं तर 2 दिवसापूर्वी पण हाच एक आपल्याला रेजिस्टन्स बघायला होता. मार्केटने रिकव्हरी दाखवली, काहीसा निगेटिव्ह थोडंसं शेवटचे 10-15 मिनिटांमध्ये बघायला मिळाली प्राइस ॲक्शन, परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये आज एक बुलिश मोमेंटम बघायला मिळालं. लेवल जर काहीशी कन्सोलिडेशन करून जर ब्रेक होत असेल, आजचा इंट्राडे आहे 54,600ची. ओके, आधी नो ट्रेडिंग समजून घ्या. 54,200 आणि 54,600 म्हणजे साधारण 400 पॉईंटचा नो ट्रेडिंगची रेंज आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळते. ही जर लेवल ब्रेक होती तर 54,800 फर्स्ट रेजिस्टन्स. ओके, त्याच्यानंतर बघितलं तर 55,000 राऊंड लेवल आहे, 55,000 या लेवलच्या आसपास आणि त्याच्यानंतर 55,200. ओके, तर 55,000 एक राऊंड लेवल आहे. थोडंसं जर इकडे ब्रेकआउट देत असेल तर या लेवलवरती आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट येणं गरजेचं आहे. निगेटिव्ह साईडला जर बघितलं तर सपोर्ट आहे 54,200चा. त्याच्यानंतर जर टेक्निकली सपोर्ट जर बघितलं या लेवलवरती एक सपोर्ट पाहायला मिळते. जर बघितलं तर इकडे एक छोटासा सपोर्ट आपल्याला इकडे बघायला मिळते 53,800 वरती स्विंग लो, त्याच्यानंतर आजचा इंट्राडे लोच्या आसपास. आता काय आहे की एक स्ट्रॉंग ब्रेकआउट देऊन मार्केटची जी क्लोजिंग आहे ती थोडीशी इंट्राडेच्या हायच्या आसपास झालेली आहे. एकदम इंट्राडे हायला झाली का नाही. मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम नंतर काहीसं इकडे निगेटिव्ह पॅटर्न तयार झालेला आहे. एक टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल किंवा अशा पद्धतीने काहीसा चॅनल होऊन जर लेवल ब्रेक होत असेल 54,200ची, तर या काही निगेटिव्ह साईडचे जे सपोर्ट आहेत हे आपल्याला बघायला मिळतं. ते मग पहिली लेवल जर बघितलं तर 54,000ची लेवल आहे. सेकंड लेवल जर बघितलं तर 53,800 आहे. या 2 लेवलच्या नंतर थोडंसं ट्रेडकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ट्रेड मॅनेजमेंटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बिकॉज ही एक लेवल स्ट्रॉंग ब्रेकआउटची लेवल होती, तर इकडनं काहीसा रिव्हर्सल देखील आपल्याला बघायला मिळू शकतो. जर कंटिन्युएशनमध्ये राहिलं तर 53,526, 53,320 या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळत आहे. फक्त थोडंसं इकडे ही जी कन्सोलिडेशन नंतर जो ब्रेकआउट होता तो एक पॉवरफुल ब्रेकआउट होता. तिकडे जर नेगेटिव्ह साईडला जर ब्रेकडाऊन केला आणि या लेवलच्या आसपास आलं तर ट्रेड मॅनेजमेंट हे करता आलं पाहिजे. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर काहीसं कन्सोलिडेशन आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. जाऊया सेन्सेक्समध्ये, सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. सेन्सेक्सने देखील बघा या पद्धतीने एक चॅनल ट्रेंड लाईन तयार केली. ओके, इकडे जर बघितलं तर काहीसं या पद्धतीने आणि एक ब्रेकआउट. ओके, आता इकडे बऱ्यापैकी मोमेंटम हा गॅप फिलिंग पर्यंत गेलेला आहे. लेवल जर बघितल्या तर निफ्टीप्रमाणेच बऱ्यापैकी चार्ट आहे. आजचा इंट्राडे हाय याची रेंज थोडीशी मोठी बनेल. याची ॲव्हरेज क्लोजिंग जर बघितलं तर 53,500 तर 75,286 ही काही लेवल बनते इकडे. त्याच्यानंतर सपोर्ट जर बघितलं तर हा फर्स्ट सपोर्ट, सेकंड सपोर्ट आणि थर्ड सपोर्ट. बुलिश साईडला जर बघितलं तर थोडासा रेजिस्टन्स आहेच आहे बुलिश साईडला. बुलिश साईडचे लेवल थोडे छोटे असतील. आता बघायला काय मिळते की नो ट्रेडिंग झोनची रेंज थोडीशी मोठी आहे आणि ओव्हरऑल जर बघितलं तर एक बुलिश साईडला मोमेंटम बॉटम पासून आलंय, एक स्ट्रॉंग मोमेंटम दाखवल्यानंतर रेजिस्टन्स लेवल आहे. आता सेन्सेक्समध्ये जर काहीशी प्राइस ॲक्शन बुलिश होत असेल तर थोडंसं रिस्क मॅनेजमेंट, थोडंसं रिस्क फॅक्टर हाय होऊ शकतो बिकॉज इकडे जवळच रेजिस्टन्स आहे. परंतु जर काहीशी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन करून जर लेवल ब्रेक होत असेल, सपोर्ट जर ब्रेक होत असेल 75,286 तर मग निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. लेवल जर बघितलं तर 75,800 रेजिस्टन्स, डाऊन साईडला जर बघितलं तर 75,286च्या आसपास सपोर्ट आहे. तर काहीशी नो ट्रेडिंग रेंज आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. प्राइस ॲक्शन जर बघितलं नेगेटिव्ह साईडला जर ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट आहे 75,000
त्याच्यानंतर 74,730 आणि 74,430च्या आसपास एक सपोर्ट लेवल बघायला मिळते. बुलिश साईडला जर बघितलं तर आता आपण बघितलं की रेजिस्टन्स लेवल खूप जवळ आहेत आणि खूप कन्सोलेशन आहे. त्यामुळे बुलिश साईडला जात असेल तर पोझिशन सायझिंग आणि रिस्क मॅनेजमेंट येणं गरजेचं आहे. 75,800 फर्स्ट लेवल जर बघितलं तर छोटीशी लेवल आहे 76,000च्या आसपास. 76,222 आणि 76,500च्या आसपास रेजिस्टन्स आहे. तर बुलिश साईडचे लेवल थोडं छोटे छोटे आहे बिकॉज इकडे मल्टिपल टाइम स्विंग आहेत, मल्टिपल टाइम रेजिस्टन्स आहेत. ओके. आणि गॅप अप जर ओपन होत असेल तर मग नेगेटिव्ह मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढते. गॅप डाऊन ओपन होत असेल थोडंसं कन्सोलेशन मध्ये जाताना दिसू शकतं. आय होप निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचे लेवल व्यवस्थित समजले असेल. उद्या जर बघितलं तर सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. ओके. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.